नमस्कार फ्रेंड, मी ॲडव्होकेट संजय गुरव. आज आपण भारतीय राज्यघटनेतील कलम 45 आर्टिकल 45 हे कलम आज आपण समजून घेण्याचाच प्रयत्न करणार आहोत. ह्या कलमातील तरतुदी आज आपण समजून घेणार आहोत. भारतीय राज्यघटनेतील भारतीय संविधानातील कलम 45 आर्टिकल 45 हे लहान मुलांच्या शिक्षण आणि संगोपनाशी संबंधित एक अत्यंत महत्त्वाचं असं एक मार्गदर्शक तत्व आहे, कलम आहे. 2002च्या 86व्या घटना दुरुस्तीनंतर या कलमाचे स्वरूप बदललेले आहे. त्या कलमाची आज आपण माहिती घेणार आहोत. ओके. तर कलमाचे नाव काय आहे? कलम 45 6 वर्षाखालील बालकांचे संगोपन आणि त्यांच्या शिक्षणाची तरतूद या कलमामध्ये केलेली आहे. आर्टिकल 45 प्रोव्हिजन फॉर अर्ली चाइल्डहूड केअर अँड एज्युकेशन टू चिल्ड्रन बिलो द एज ऑफ 6 इयर. ओके. कलमाची व्याख्या काय घेता येईल, की राज्य सर्व बालकांनी वयाची 6 वर्ष पूर्ण करेपर्यंत त्यांचे बालपण पूर्व संगोपन आणि शिक्षण देण्यासाठी तरतूद करण्याचा प्रयत्न करेल. काय म्हणतं हे कलम? तर भारत देशातील राज्य, की सर्व बालकांनी वयाची 6 वर्ष पूर्ण करेपर्यंत, म्हणजे काय जी बालकं आहेत ती वयाची 6 वर्ष पूर्ण करेपर्यंत त्यांचे बालपण पूर्व संगोपन आणि शिक्षण देण्यासाठी तरतूद करण्याचा प्रयत्न करेल. ओके. तर सोप्या शब्दामध्ये समजून घ्या, की हे कलम सरकारला सांगते, की मुलांच्या वयाची 6 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे, उदाहरणार्थ लसीकरण, पोषण इत्यादी शिक्षण ह्या आणि त्यांना प्राथमिक पूर्व शिक्षण, उदाहरणार्थ अंगणवाडी, बालवाडीतील शिक्षण इत्यादी हे देणं सरकारची जबाबदारी आहे. काय म्हणतं हे कलम? तर सरकारला काय करण्याचं आदेश देतं हे कलम? ते कलम सरकारला सांगते, की भारत देशातील मुलांच्या वयाची 6 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे, उदाहरणार्थ लसीकरण, पोषण आणि त्यांना प्राथमिक पूर्व शिक्षण, उदाहरणार्थ अंगणवाडी आणि बालवाडीतील शिक्षण, हे देणे सरकारची जबाबदारी असेल. हे कलम का अस्तित्वात आले? तर भारताच्या निर्मितीच्या वेळी साक्षरतेचे प्रमाण खूप कमी होते. संविधान निर्मात्यांना माहिती होती, की जोपर्यंत पाया भक्कम होत नाही, तोपर्यंत राष्ट्र प्रगती होऊ शकत नाही, करू शकत नाही. राष्ट्र काय करू शकत नाही, प्रगती करू शकत नाही. लहान मुलांचे पोषण आणि शिक्षण हा राष्ट्राच्या भविष्याचा पाया आहे. हे ओळखून या कलमाचा समावेश करण्यात आला आहे. कलमाचे महत्त्व काय आहे आणि उद्दिष्ट काय आहे? पायाभूत शिक्षण, मुलांना शाळेसाठी तयार करणे, आरोग्य आणि पोषण, कुपोषण आणि बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे, सर्वांगीण विकास, बालकांच्या शारीरिक आणि मानसिक आणि बौद्धिक विकासावर भर देणे, समानता, गरीब आणि कुटुंबातील मुलांनाही सुरुवातीच्या काळात शिक्षणाच्या समान संधी मिळाव्यात, अशा तरतुदी राज्य करेल. ते हे महत्त्वाचे उद्दिष्टे आहेत या कलमाची. काय सांगितलं आहे? कलम का अस्तित्वात आलेलं आहे? तर भारताच्या निर्मितीच्या वेळी साक्षरतेचे प्रमाण खूप कमी होते. संविधान निर्मात्यांना माहीत होते, की जोपर्यंत पाया भक्कम होत नाही, तोपर्यंत राष्ट्रप्रगती होऊ शकत नाही. राष्ट्र प्रगती करू शकत नाही. तर लहान मुलांचे पोषण आणि शिक्षण हा राष्ट्राच्या भविष्याचा पाया आहे. हे ओळखून या कलमाचा समावेश करण्यात आला. आता महत्त्वाचे उद्दिष्ट काय आहे त्या कलमाचे? पायाभूत शिक्षण, आरोग्य आणि पोषण, सर्वांगीण विकास, समानता प्रस्थापित करणे ह्या कलमाचे उद्दिष्ट आहे. कलमाचे उल्लंघन, शिक्षा आणि उपाय समजून घ्या. हे कलम मार्गदर्शक तत्वांमध्ये येते, त्यामुळे ते लागू न केल्याबद्दल सरकारला न्यायालयात खेचता येत नाही. हे कलम कसं आहे? जस्टिसेबल आहे. की कसं न्यायप्रविष्ट नाहीये. मात्र सरकारने या कलमाच्या पूर्ततेसाठी एकात्मिक बालविकास सेवा सारख्या योजना सुरू केल्या आहेत आणि या योजनांमध्ये जर भ्रष्टाचार किंवा हलगर्जीपणा झाला, तर त्या विशिष्ट कायद्यानुसार कारवाई केली जाऊ शकते. काही झाले होईल, तर सरकार ज्यावेळी असे कायदे निर्माण केलेले, ह्या कलमा अंतर्गत असे कायदे निर्माण केल्याने त्या कायद्यांचं उल्लंघन होत असेल, तर तर त्या कायद्यानुसार कारवाई केली जाऊ शकते. आता काही न्यायालयीन प्रकरण आहेत ते समजून घेऊया. उन्नी कृष्णन विरुद्ध आंध्र प्रदेश राज्य 1993 मधला हा प्रकरण आहे, खटला आहे. या ऐतिहासिक खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते, की कलम 45 अन्वये बालकांना शिक्षणाचा हक्क मिळायला हवा. या खटल्यामुळेच पुढे शिक्षणाचा हक्क हा मूलभूत हक्क बनवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे.
ओके. तर पुढचा खटला आहे मोहिनी जैन विरुद्ध कर्नाटक राज्य. शिक्षणाचा अधिकार हा जगण्याचा अधिकार कलम 21 चे भाग असल्याचे न्यायालयाने नमूद केलं आहे. हे प्रकरण दोन्ही प्रकरण फार महत्त्वाचे आहेत. उन्नीकृष्णन विरुद्ध आंध्र प्रदेश राज्य या खटल्यामध्ये 1993 मधल्या खटल्यामध्ये ऐतिहासिक खटला होता हा. या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने म्हटले, की कलम 45 अन्वये बालकांना शिक्षणाचा हक्क मिळायला हवा. या खटल्यामुळेच पुढे शिक्षणाचा हक्क हा मूलभूत हक्क बनवण्याची प्रक्रिया सुरू झाली. तसेच दुसरा खटला आहे मोहिनी जैन विरुद्ध कर्नाटक राज्य. शिक्षणाचा अधिकार हा जगण्याचा अधिकार आहे. कलम 21 अन्वये जगण्याचा अधिकार असल्याचे भाग असल्याचे न्यायालयाने नमूद केले. संबंधित सांविधानिक कलमे आणि इतर कायदे. या कलमाच्या संबंधित असलेले कलम कोणते आहेत? तर कलम 21 अ 86व्या घटना दुरुस्तीनुसार 6 ते 14 वयोगटातील मुलांसाठी शिक्षणाचा हक्क हा मूलभूत हक्क अधिकार बनवण्यात आला. 21 ए नुसार. ओके. तर कलम 51 अ या हा एक संबंधित कलम आहेत. या कलमाची तरतूद काय होती? तर पालकांचे कर्तव्य आहे, की त्यांनी 6 ते 14 वयोगटातील पाल्याला शिक्षणाची संधी द्यावी. ओके. पुढचा कायदा आहे आर-टी-ई कायदा. ओके. राइट टू एज्युकेशन. 2009 मधला हा कायदा आहे. मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार या कायद्यानुसार आपल्याला मिळालेला आहे. तसेच अंगणवाडी सेवा. ग्रामीण आणि शहरी गरीब मुलांसाठी पोषण आणि प्राथमिक शिक्षणाचं तरतूद ह्या अंगणवाडी सेवानुसार झालेली आहे. अन्वय झालेली आहे. आता कलमाची समीक्षा कशी करता येईल? तर सकारात्मक बाजू काय मांडता येईल या कलमाची? तर या कलमामुळेच अंगणवाड्यांचे जाळे भारतभर पसरले आहे, ज्यामुळे कुपोषण कमी होण्यास मदत झालेली आहे. नकारात्मक बाजू काय? आजही अनेक अंगणवाड्यांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव दिसून येतो. 6 वर्षाखालील मुलांच्या शिक्षणाला अजूनही कायद्याने मूलभूत हक्क मानले गेलेले नाहीये, हे दिसून येतं. ते केवळ मार्गदर्शक तत्त्वच राहिलेलं दिसून येते. तर या कलमाची समीक्षा सकारात्मक बाजू आणि नकारात्मक बाजू आपल्याला पाहता येईल. निष्कर्ष काय ह्या कलमाचा घेता येईल आपल्याला? तर कलम 45 हे भारताच्या भविष्य घडवणाऱ्या पिढीसाठीचे एक वचन आहे. सुरुवातीला यात 14 वर्षापर्यंतच्या शिक्षणाचा समावेश होता. मात्र आता ते 6 वर्षाखालील मुलांच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित करते. जेव्हा प्रत्येक बालक सदृढ असेल आणि त्याला योग्य पूर्व प्राथमिक शिक्षण मिळेल, तेव्हाच कलम 45 चे उद्दिष्ट खऱ्या अर्थाने साध्य होईल. तर मित्रांनो, आज आपण भारतीय संविधानातील कलम 45 ह्या कलमाअंतर्गत येणाऱ्या तरतुदी आपण पाहिलं. हे कलम आपल्याला कोणत्या प्रकारचं मार्गदर्शक तत्त्व राज्याला देतं आणि आपल्याला हक्क देतं या समजून घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. तर हे कलम अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ वारंवार पहा, जेणेकरून तुम्हाला ह्या कलमाचं चांगलं ज्ञान होईल, चांगली समज येईल आणि तुम्ही चांगल्या प्रकारे समजून घ्याल. असेच कायदेविषयक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या प्रियजनांना, मित्रांना हे व्हिडिओज फॉरवर्ड करा, जेणेकरून त्यांचंही कायदेविषयक ज्ञान वाढेल, त्यांनाही कायद्याची माहिती मिळेल. तर मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.